नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कलाही बाहेर आलेली असते आणि कलाही शोध घेत असते. तोच लगेच आता अद्वैतला स्वप्न पडते की खरेला कोणीतरी किडनॅप केलेला आहे. खरे बाहेरच एकटी गेलेली आहे. कोणीतरी तिच्या मागून आले आणि तिला किडनॅप केले. म्हणून आता अद्वैत अगदी घाबरूनच खरे असे म्हणून उठतो आणि जोरात खरे असे ओरडतो. तेव्हा आता तो इकडे तिकडे पाहतो तर खरे तेथे नसते, म्हणजे कला तेथे नसते. त्यानंतर मात्र आता अद्वैत लगेच तिला शोधायला बाहेर येतो. तर इकडे गौरव, राहुल आणि बाणेकर यांची आता मस्त अशी पार्टी रंगलेली असते. दारू पिऊन पिऊन त्यांना नशा चढते. तेव्हा आता राहुल अगदी त्या माणसाबद्दल विचारतो की काय रे, तुझा हे जो काही पेय आहे तो नाही काला. तेव्हा आता बाणेकर म्हणतो की तो पित नाही. राहुल म्हणतो की काय, असं कोणी माणूस असू शकतो का की तो पित नाही म्हणून? जो माणूस दारू पित नाही त्याला तर जगण्याची गंमत काय कळणार, त्यामुळे तो कसा काय जगतो. तर गौरव आता राहुलला म्हणतो की राहुल हे सगळेजण आपल्यासारखे नसतात. अगदी सगळ्यांना मात्र आपल्यासारखं असं आयुष्य भरभरून जगायला नसतं जमत. आणि हे बघा बाणेकर, मी तुम्हाला असं सांगतो की जगात अशी कोणतीही मजा जर शिल्लक नसेल ती राहुलने केलेली नाही म्हणून. म्हणजे हे बघा, माझं सगळं काही लक्ष आता हे पेग भरण्यात आहे, याचं लक्ष मात्र तिकडे पूजाकडे आहे. तेव्हा आता राहुल खूप अगदी जोराने हसतो आणि म्हणतो की तसं काही नाही. आणि तो आता अगदी बाणेकरला खायला सांगतो आणि गौरवला सुद्धा. मस्त आता अगदी फुटाणे वगैरे शेंगदाण्यावर ताव मारत असतात आणि दारू अगदी नशेमध्ये अगदी गुंग झालेले असतात, पण तरी सुद्धा दारू पित असतात आणि एन्जॉय करत असतात. त्यानंतर आता इकडे सोमला सुद्धा काही रूम मध्ये चेन देत नसते. त्यानंतर अनामिका त्याच्याकडे पाहते आणि विचार करते मनामध्ये की याला काय झालं असेल, हा इतका शांत का दिसत असेल. तेव्हा ती मुद्दाम आता त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि विचारते की सोहू, अरे काय रे, काय झालं. तेव्हा आता सोहू म्हणतो की अगं ते नवीन काम होतं तर त्यांचा अजूनपर्यंत मला मेसेज नाही आलेला. म्हणजे त्यांनी मला हे कळवलं की त्यांना माझं काम आवडतं आणि त्यांना माझ्याबरोबर काम सुद्धा करायचं आहे, परंतु त्यानंतर पुढे काय करायचं हे त्यांना नाही माहिती. तेव्हा आता लगेच अनामिका म्हणते की अरे तू तर तुझ्या परीने पूर्ण असे प्रयत्न केले आणि हे बघ तू असा मेनगटासारखा वागत असतो, त्यामुळे जी काही मेहनत तू करतो तर त्यावर पाणी फिरतं. आणि सोहू, मी ऐकलेलं आहे की ह्या लोकांना आवाजावरून कळतं की माणूस कसा आहे म्हणून. आणि हे बघ सोहू, अरे एका अर्थी तर बरं झालं की तुला हे काम नाही मिळालं म्हणून. त्यांचा काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही झाला आणि जर का तुला हे काम मिळाले तर ते काम तू पूर्ण केलं असतंस का नाही, म्हणजे तुझं हल्ली लक्ष नसते म्हणून मी तुला हे सर्व म्हणले. आणि तेवढ्यात मात्र आता मेसेज येतो. तर सोहम तो मेसेज वाचत असतो. मेसेज हा असतो की आता त्यांच्याकडे गॅलरीचं काम सुरू असल्यामुळे त्यांना जो काही रिप्लाय आहे तो तुम्हाला उशिरा देण्यात आला आणि खरंच आपल्याला यापुढे मात्र अगदी सोबतच काम करायचं आहे. आता ते आई वाचून मात्र सोम अगदी खुश होतो आणि इतका खुश होऊन तो लगेच अनामिकाला दाखवतो की अगं त्यांचा मेसेज तर आलेला आहे. आणि तो मेसेज तो त्यांना दाखवतो. अगं माझं काम झालेलं आहे, आय एम सो हॅपी म्हणून तो आता अनामिकाला घट्ट अशी मिठी मारतो. तर अनामिकाला लगेच असं राग येतो आणि ती लगेच आता बाजूला होते आणि परत त्याच्यासमोर नाटक करत म्हणते की आय एम सो हॅपी असे नाटक करते आणि थोडीशी बाजूला होते आणि लगेच चेहरा असा नाराज करते की आता ह्या सोहमला हे काम मिळालंच कसं. तिला आता खूप राग आलेला असतो कारण तिला हे अगदी सहन होत नाही की सोहमला काम मिळाले म्हणून. ती मनामध्ये लगेच अगदी नाराज होत अगदी म्हणते की याची काम इतकी भराभर कशी व्हायला लागलीत, जर असे होत राहिले तर माझं जे ध्येय आहे ते कसं अगदी साध्य होईल. तर आणि हा तर अगदी आनंदी राहील आणि मला फक्त याने अगदी बायको बनवून ठेवलं. आणि तिला आता इतकं अगदी राग येत असतो. ती सोमकडे रागानेच पाहत असते. त्यानंतर आता इकडे कलाही रिक्षातून तेथे ते जे काही बाणेकरचं वर्कशॉप आहे तर तेथे येऊन पोहोचते आणि रिक्षावाल्याला येथेच थांबायला सांगते. आणि तेवढ्यात आता ती तिकडे जायला निघते तोच लगेच तिच्या मोबाईलवर कॉल येतो, कारण तो अद्वैतचा कॉल असतो. तेव्हा मात्र आता ती फोन कट करत असते आणि तिने आता अद्वैतच्या मोबाईलवर लोकेशन पाठवून ठेवलेलं असतं. त्यानंतर आता मात्र कलाही तेथे येऊन पोहोचते आणि कला मात्र समोर असते. तर राहुल आता दारू पीत आता समोर आलेला असतो आणि त्याच वेळेस त्याचं कलाकडे लक्ष जाते. तेव्हा त्याला असं वाटतं की आपण काही स्वप्न तर वगैरे बघत नसेल ना, सारखी आपल्या डोळ्यासमोर ही कलाच दिसते. म्हणून तो सारखा अगदी डोळे अगदी मोठे करून बघत असतो. तेवढ्यात त्याच्यासमोर अगदी गौरव येतो आणि गौरव लगेच आता नशेमध्ये राहुलला म्हणतं की ए राहुल, इकडे बघ इकडे.
आणि तेवढ्यात तिथून कला गायब होते. राहुल सारखा तिकडेच पाहत असतो, परंतु गौरव आणि बाणेकर उठतात आणि नशेमध्ये अगदी इकडे तिकडे उड्या मारत जोरजोराने टाळ्या वाजवतात. तेव्हा आता लगेच राहुल अगदी तिकडेच पाहत असतो. तर गौरव म्हणतो की अरे ह्या टाळ्या आहेत ना स्पेशली राहुल तुझ्यासाठी. अरे तू कला आणि अद्वैत यांच्या घरामध्ये राहून जे काही षडयंत्र तू त्यांच्या विरुद्ध रचत होता, हिम्मत जी काही तू दाखवलीस आणि सगळ्यांच्या मध्ये ही हिम्मत नसते आणि हे सर्व राहुलने केले. खरंच राहुल एक चॅम्पियन आहे, खूप हुशार आहे तो, म्हणून गौरव अगदी त्याची पाठ थोपडत असतो. आता तिघेही नशेमध्ये असतात. कला मात्र आता हे सर्व ऐकते आणि कलाला तर आता हे ऐकून धक्काच बसतो. आता नक्की ह्या सर्व मागे गौरव, राहुल आणि बाणेकर हे तिघे आहेत हे कलाच्या लक्षात येते, कारण आता हे सर्व सत्य ती तिच्या कानाने ऐकत असते. तेव्हा आता राहुल म्हणतो की हो तू तर अगदी बरोबर बोलतो, हे सगळं आत्ताचं नाही, हे तर सगळं अगोदरपासूनच आहे. ही आहे ते अगदी खोलपर्यंत आतमधून असं साचलेलं आहे. तर किती वर्ष त्या अद्वैत चांदेकरने फक्त दादागिरी आणि बॉसगिरी केलेली आहे, तर त्यामुळे मी त्याला तसं नाही सोडणार, या सगळ्याचा राग आहे. तेव्हा आता लगेच गौरव म्हणतो की राहुल हे बघ मी आहे तुझ्या सोबत आणि आपण दोघांनी मिळून त्या चांदेकरला आपल्याला काय करायचं आहे तर त्याला बर्बाद करायचं आहे, चाल्याला बर्बाद करून टाकायचं आहे, म्हणून बर्बाद असे म्हणून ते नशेमध्ये अगदी जोरजोराने वरडत असतात. तेव्हा आता कला हे सर्व पाहते आणि ऐकते आणि मनात म्हणते की जसे मला वाटत होते नेमकं सर्व काही तसेच घडते, त्यामुळे आता मात्र हा पुरावा मी नाही सोडू शकत. तेव्हा आता लगेच गौरव म्हणत असतो की ह्या डील साठी मी माझे 100% देत आलो आणि राहुल म्हणतो की हो म्हणूनच मी कला आणि अद्वैत यांना सहजासहजी मी इतकं जिंकून देणार नाही, कारण ह्या डील साठी मी खूप प्रयत्न केलेले आहेत. तेव्हा आता कला मात्र आपला मोबाईल काढते आणि त्यामध्ये सगळं काही अगदी रेकॉर्ड करून घेत असते, त्यांचा व्हिडिओ अगदी काढून घेत असते. आणि एक गोष्ट मात्र मला कळाली की जे काही हवं आहे ते मला मिळवायचं असेल तर मला माझ्यासारखा अगदी हुशार असा पार्टनर शोधायला हवा आणि तो मला पार्टनर सापडला, तो म्हणजे गौरव. आणि आमच्या दोघांची मात्र अगदी सॉलिड अशी टीम बनली. म्हणून आता गौरव लगेच उठतो. गौरव म्हणतो की ए मित्रा ए बरं इकडे, म्हणून दोघंही आता एकमेकांच्या अगदी हातात हात देतात आणि त्यांना घट्ट मिठी मारतात. आणि त्यानंतर जे काही सारडांची हिऱ्यांची अफरातफर केली होती ती सुद्धा असून दे, किंवा वेंडरच्या पाठीशी अगदी राहून केलेला गेम असून दे, किंवा अद्वैत चांदेकर याला जेलमध्ये पाठवणं असून दे, आता हे जे काही राहुल बोलत आहे ते सर्व आता कला ही अगदी तो व्हिडिओ आहे तर तो काढून घेत असते आणि रेकॉर्ड करून घेत असते. राहुल आता म्हणत असतो की हे सगळं काही केलं तर मी केलं आणि हे सगळं काही आम्ही दोघांनी जरी केलं असले तरी सुद्धा आम्ही मात्र अगदी बाजूला राहिलो, सगळं काही आलं तर ते केवळ या अद्वैत चांदेकरवर. आणि तेवढ्यात बाणेकर पुढे येतो तर राहुल त्याला धरतो आणि म्हणतो की साक्षात बाणेकर आहे ना, तर ते मग आता इथे अवतरलेत आणि त्यांनी मात्र अगदी स्वतःचा जो काही गुन्हा केला नसताना स्वतः सर्व गुन्हा आपल्या नावावर घेतला, आपणच हे सर्व केले असे कोर्टाला सांगितले आणि शेवटी आता आपण दोघं यातून सुटलो आणि आपण त्यांची नंतर सुटका केली. आता ही कलाला सगळं काही अगदी माहिती होते, म्हणून राहुल लगेच आता वा बाणेकर वा म्हणून आता बाणेकरला घट्ट अशी मिठी मारतो. तेव्हा आता बाणेकर तर खुश असतो. बाणेकर म्हणतो की आपलं कसं आहे, आपल्याला फक्त आणि फक्त पैशाची मतलब असतो, आपला खिसा गरम तर आपण नरम. तेव्हा मात्र गौरव म्हणतो की बाणेकर तुम्ही कशाला टेन्शन घेतात, अहो तुमचं कायम खिसा गरम करण्याची जबाबदारी मात्र आमची असेल. राहुल म्हणतो की गुन्हा केला कोणी, मी केला आणि गुन्हा कबूल कोणी करून घेतला तो पण मीच. तेव्हा गौरव म्हणतो की यस राहुल हे सगळं काही तूच केलं. राहुलच्या या सर्व डेअरिंग बद्दल अगदी चेअर्स पुन्हा एकदा अगदी खास अगदी एकदा दारू व्हायलाच पाहिजे, म्हणून लगेच एकमेकांच्या हाताला लगेच जे काही ग्लास आहे तर ते धरतात आणि एकमेकांना चेअर्स असं म्हणतात. कला आता हे सर्व पाहते आणि शेवटी कलाच्या हातात अगदी एक मुख्य पुरावा हाती लागतो. या जे काही आता राहुल खरं बोललेलं आहे ते सर्व काही कलाने रेकॉर्डिंग करून घेतलेलं असतो. तेव्हा आता हे सर्व ऐकून मात्र कला म्हणते की हो आता मात्र राहुलने इतकं सगळं प्लॅनिंग केलं होतं आणि आता मात्र मी कशी तुला धडा शिकवते बघतच राहा, आता मी तुम्हाला नाही सोडणार. तेव्हा मात्र आता लगेच कला ही तेथून थोडीशी बाजूला होणार, तोच तेथील एक फुलदाणी असते तर कलाचा धक्का लागल्यामुळे ती खाली पडते आणि खाली पडल्यामुळे मात्र आता लगेच बाणेकर, राहुल आणि गौरव यांच्या कानावर तो आवाज ऐकू येतो. तेव्हा आता राहुल गौरवला म्हणतो की अरे तिकडे कोण आहे, म्हणून तोपर्यंत कला लगेच आता तिथून पळ काढते आणि ती तिथून पळून जात असते. आता मात्र ती उडी टाकून जेव्हा पळून जाते तोच वेळेस आता राहुल, गौरव आणि बाणेकर हे तिघेही बाहेर येतात.
आणि त्यानंतर मात्र आता अद्वैत तेथे आलेला असतो। कला ही पळत असते आणि आता मात्र अद्वैत पळता पळता मात्र लगेच कलाला धरतो आणि जेव्हा तो आता कलाला मागे ओढतो तर कला ही त्याच्याकडे अगदी वळून पाहत असते। तेव्हा आता कला ही अद्वैतला पाहून खुश होते आणि ती सुद्धा अगदी खुश होऊन पाहत असते। त्यानंतर अद्वैत कलाला विचारतो की तू इकडे काय करतेस, तर कला म्हणते की हे बघ मी तुला सगळं काही सांगते पण नंतर। तेव्हा आता गौरव, राहुल आणि जे काही बाणेकर आहे ते बाहेर येतात आणि नक्की कोण होतं हे पाहत असतात। तेव्हा आता कला आणि अद्वैत मात्र टेम्पोच्या इकडून असतात आणि हे तिघे आहे तर टेम्पोच्या पलीकडून असतात। तर गौरव हा म्हणतो की कोण आहे तिकडे। तेव्हा मात्र आता लगेच कला आणि अद्वैत तोपर्यंत एकमेकांकडेच पाहत असतात आणि तेवढ्यात राहुल गौरवच्या हाताला धरतो आणि गौरव चल इथे कोणी नाही म्हणून मात्र आता लगेच बाणेकर म्हणतो की अहो चांदेकर साहेब तिकडे ती फुलदाणी पडलेली आहे, तुम्ही कशाला इकडे लक्ष देतात, कोण नाही म्हणून आता ते तिघे परत आत जायला निघतात। तेव्हा राहुल पाहतो, राहुल आता नशेमध्ये म्हणतो की हे तर वाऱ्याने पडलं असेल आणि कला आणि अद्वैत आता डोकून हे सर्व पाहत असतात। आता राहुलला मात्र अगदी बघून मात्र अद्वैतला धक्का बसलेला असतो। तर राहुल गौरवला म्हणतो की चला आता आत जाऊयात म्हणून ते तिघे आत जायला निघतात। त्यावर आता कला ही चांदेकरला म्हणत असते की हे बघ मी तुला सगळं सांगते परंतु आता मात्र येथे थांबून आपला उपयोग नाही, आता मात्र आपल्याला येथून जावंच लागेल। म्हणून ती आता अद्वैतला म्हणत असते की चल आणि अद्वैत आणि कला इथून अगदी पळून जातात आणि पूजा सुद्धा मात्र तेथेच आता तिला किडनॅप करून ठेवलेले असते आणि जे गुंड आहे तर अद्वैत आणि कला तेथून गेल्यानंतर त्या टेम्पो जवळून जातात आणि तेथून गेल्यानंतर आता इकडे पूजा ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि समोर मात्र आता तिला जे काही एक काचेची बाटली आहे तर ती काचेची बाटली दिसते। तेव्हा मात्र आता कला आणि अद्वैत तेथूनच जात असतात आणि पूजा मात्र आपली जी काही बॉटल आहे तर ती खाली ती फेकून देते आणि तिचा आवाज होतो। तेव्हा ती जोरजोराने ओरडत असते की कोणीतरी मला सोडवा सोडवा आणि तेच मात्र आता लगेच अद्वैत आणि कला नेमकं तेथेच आलेले असतात। तेव्हा अद्वैत म्हणतो की नक्की इथे कोणाला तरी किडनॅप करून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे। तर कला म्हणते की अरे चल मग आपण बघूयात। तेव्हा आता दोघे अगदी तिथे समोर येतात तर समोर मात्र त्यांना पूजा दिसते। आता पूजाला मात्र ओरडता येत नाही। कला आणि अद्वैत अगदी तिच्या मागून येतात आणि दरवाजा उघडून जेव्हा आत येतात तर तेव्हा पूजा त्यांना पाहून अगदी लगेच ओरडत असते आणि घाईने मात्र आता ती पूजाला बघून त्यांना धक्काच बसतो। पूजाला सोडत असतात। पूजा बिचारी आता खूप रडत असते। अद्वैत आता सोडवता विचारतो की पूजा अगं तुला कोणी बांधून ठेवले। तेव्हा आता पूजा बिचारी खूप घाबरलेली असते। पूजा म्हणते की मॅम प्लीज चला मला येथून घेऊन चला, ते येतील। पूजा बिचारी खूप इतकी राहुलला घाबरलेली असते कारण राहुलने तसा त्रास पूजेला दिलेलाच असतो। अद्वैत तिला विचारत असतं की पूजा अगं तू कुणाबद्दल बोलते, कोण येतील सांग ना, कोण आहे ते। तेव्हा आता कला ही तिला आधार देते। कला म्हणते की घाबरू नको आणि हे पग सावकाश। तेव्हा आता पूजा ही उठून उभी राहते आणि मला किडनॅप केले असे अद्वैत आणि कलाला सांगते। अद्वैत विचारतो की कोणी। तेव्हा आता पूजा म्हणते की राहुल सरांनी। तर राहुल असं नाव घेतल्यानंतर अद्वैतला तर फार मोठा धक्का बसलेला असतो। अद्वैत म्हणतो की काय राहुल सरांनी काय केलं। तेव्हा आता पूजा सांगते की अद्वैत सर हे बघा तुम्हाला अटक झाली होती या सर्वामागे, या कट कारस्थानामागे राहुल सर आहेत। मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं, ते वेंडर आणि गौरव सरांबद्दल। ते मात्र तिघे एकत्र बोलत होते आणि या सगळ्यामागे राहुल सरच आहेत। आता मात्र अद्वैतला खूप धक्काच बसलेला असतं कारण राहुलवर त्याचा खूप विश्वास असतो आणि आपल्या घरातीलच माणसाने इतकं मोठं कट कारस्थान आपल्या विरोध केले, आपण तर त्याला भाऊ मानतो आणि तो भाऊ इतका नालायक निघाला हे आज मात्र अद्वैत समोर येते। पूजा पुढे सांगत असते की हे सर्व मी ऐकले फोनवर बोलत असताना आणि त्यांना कळाले तर त्यांनी लगेच मला तुम्हाला सांगेल म्हणून लगेच इथे किडनॅप करून बांधून ठेवले। सरांनी मला मारण्याची धमकी सुद्धा दिलेली आहे। हे ऐकल्यानंतर अद्वैत पूर्णपणे अगदी धक्क्याने लाल होतो। तो म्हणतो की पूजा नेमकं काय कसं, या सगळ्याच्या मागे राहुल आहे का। तेव्हा आता पूजा म्हणते की हो। तर कला म्हणते की हे पग चांदेकर अरे मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते। तेव्हा आता अद्वैत म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता त्याच्याशी जाऊन बोलतो म्हणून अद्वैत जायला निघतो तर कला लगेच त्याला अडवते। आता अद्वैतचा हात धरते आणि म्हणते की थांब चांदेकर, अरे तू प्लीज जाऊ नकोस, तू थांब, मी तुला सांगते की काय करायचं आहे ते। आणि हे पग तू जर आत्ता त्याच्याशी बोलला तर तो नेहमीप्रमाणे तुला काहीतरी कारण देईल, त्यामुळे हे जे काही आहे ते सगळं आपण घरच्यांसमोर करायचं आहे। आता आपण तिघेजण येथून सुखरूप बाहेर पडणं हे खूप गरजेचं आहे। आता मात्र आपण येथे थांबलो तर मात्र अवघड होईल, आता काही करून आपल्याला येथून बाहेर पडावंच लागेल। तर अद्वैत म्हणतो की हो ठीक आहे आणि तो कला आणि पूजाला म्हणतो की तुम्ही दोघेही आता सांभाळून बाहेर या आणि अद्वैत आता पुढे होतो। त्यानंतर आता इकडे गौरव, राहुल आणि बाणेकर हे तिघेही पुन्हा
पुन्हा आत येतात आणि आता बाणेकर अगदी नशेमध्ये राहुलला विचारतो की चांदेकर साहेब नक्की कोणी आले नसेल ना? तेव्हा आता गौरव म्हणतो की जागा तर तुमची आहे आणि तुम्ही आम्हालाच विचारतात का? तेव्हा आता गौरव म्हणतो की हे बघा बाणेकर, ही जागा कुणालाही अगदी सापडायला नकोय, तेव्हा दुसरं कोणीही येथे भलतसलतं यायला नकोय. राहुल म्हणतो की अरे तुम्ही कशाला टेन्शन घेतात, अरे मी तुम्हाला सांगितलं ना येथे कोणी आलेले नाही म्हणून, आणि हे बघा ते फक्त फुलदाणी पडली होती, बाकी काही नाही. आणि हे बघा तुम्ही कशाला त्याकडे लक्ष देतात, आपण काय करतो, एन्जॉय करतो. एकतर तुम्हाला खरंच दारूची मजाच घेता येत नाही. म्हणून आता राहुल पुन्हा ग्लास भरतो आणि चला अजून दारू पिऊयात. आणि आता मात्र अगदी ते गाणं सुद्धा अगदी सुरू करतात आणि राहुल म्हणतो की चला आता दारू पित पित नाचायचं सुद्धा. म्हणून ते आता पार्टी एन्जॉय सुद्धा करत असतात, नाचत असतात, दारू पित असतात. त्यानंतर आता इकडे अद्वैत, कला आणि जी पूजा आहे तर त्या अगदी बाहेर यायला निघतात. अगदी चोर पावलाने ते आपला जीव वाचवत अगदी तेथून एक एक करून बाहेर निघत असतात आणि परत ते त्या टेम्पोजवळ येतात. तेव्हा मात्र जे गुंड आहे तर ते अद्वैत, कला आणि पूजा यांच्या समोर येऊन उभे राहतात. तेव्हा आता पूजाला बघून ते गुंड विचारतात की तू बाहेर कशी, आणि लगेच अद्वैत आणि कला यांच्यावर धावून येतात. अद्वैत त्या गुंडाला आता चांगलं मारतो. आता एक एक करून सगळ्या गुंडांना तो मारत असतो. तर इकडे मात्र राहुल, गौरव आणि जो बाणेकर आहे तर ते गाण्यावर नाचत असतात. त्यांच्यापर्यंत हा आवाज काही पोहोचत नाही कारण त्यांनी अगदी साऊंड सिस्टीम चालू केलेली असते आणि त्यावर ते डान्स करत असतात. एकतर दारूही खूप पिलेले असतात आणि नशा तर खूप चढलेली असते, म्हणून ते त्यातच मग्न असतात. त्यानंतर बाहेर मात्र आता अद्वैतवर एक गुंड पुन्हा धावून येतो तर अद्वैत त्याला चांगला पुन्हा मारतो. आता खूप असे अद्वैत त्यांची पिटाई करत असतो. कला आणि पूजा मात्र तेथे टेम्पोजवळच उभे असतात. तेव्हा आता ते गुंड परत उठतात. तर आता उठल्यानंतर ते अद्वैतवर धावून येतात. तोच लगेच कला तेथील एक जे काही लोखंडी दांडका आहे तर तो उचलते आणि चांदेकर म्हणून आता ओरडते आणि त्याच्याकडे तो जो काही दांडका आहे तर तो फेकते. अद्वैत मात्र आपल्या हातामध्ये तो दांडका घेऊन आता एक एक गुंडाला अगदी चांगलं त्याने मार देतो. आता अद्वैत इतका म्हणजे चवताळलेला असतो, तो इतका रागवलेला असतो कारण आता या राहुलचं सत्य त्याच्यासमोर आलेले असते, म्हणून त्याच्यामध्ये आता इतका राग असा निर्माण झालेला असतो आणि तो एक एक गुंडाला करून सगळ्या गुंडांना मारतो आणि शेवटी तो दांडका त्यांच्या अंगावर फेकून देतो. तेव्हा आता कला ही अद्वैतकडे बघून खूप अशी हसते. तिला आनंद होतो की अद्वैत किती लढला ते, आणि पूजा मात्र अगदी घाबरूनच असते. आणि ह्या तिघांची मात्र आता इकडे अगदी म्हणजे दारू पिऊन अगदी नाचायत ते मग्न असतात, अगदी नाचत असतात, एकमेकांच्या अंगावर अगदी येऊन अगदी उड्या मारत असतात. आणि तेवढ्यात आता नाचता नाचता राहुलचा फोन तर खूप वाजत असतो कारण रोहिणी ही राहुलला फोन करण्याचा प्रयत्न करत असते. आता रोहिणीने खूप काही कॉल केल्यानंतर राहुल आता रागानेच मोबाईल जवळ येतो आणि पुन्हा रोहिणीचा फोन तो कट करतो आणि फोन कट करून ते पुन्हा अगदी आपले जे काही ग्लास आहे डोक्यावर घेऊन नाचत असतात आणि दारू पित असतात. सगळेजण अगदी आता यामध्ये मध्ये अगदी दारू पिऊन गुंग होतात. त्यांना काही कळत नसतं की बाहेर नेमकं काय सुरू आहे. आणि तेवढ्यात रोहिणीचा पुन्हा कॉल येतो. आता मम्मा या नावाने तो सेव्ह केलेला असतो. राहुलला खूप राग येत असतो. राहुल आता तीनदा तो फोन कट करत असतो. रोहिणी काही फोन केल्या वाचून अगदी राहुलला थांबत नाही, ती सारखा फोन करतच असते. राहुल आता वैतागून म्हणतो की मी लहान आहे का, सारखी फोन करत असते. तेव्हा आता बाणेकर आणि गौरव खाली बसतात, पूर्णपणे थकून गेलेले असतात. तेव्हा आता राहुल त्यांना तो फोन घेत म्हणतो की चला ऐका माझं, आजची ही पार्टी आहे ना ती आता येथेच थांबूयात, आपण आपापल्या घरी जाऊयात आणि नंतर उद्या परत भेटूयात, परत नवीन प्लॅन करून परत ते सगळे प्लॅन सक्सेसफुल करूयात आणि खूप अशी पार्टी करूयात. तेव्हा आता गौरव म्हणतं की अरे एवढ्यात कुठे, अरे अजून किती पार्टी बाकी आहे ते बघ, आणि दारूच्या बाटलीकडे बोट दाखवतो. अजून 3 बॉटल शिल्लक आहेत आणि इतक्या लवकर पार्टी संपवायची म्हणतो. अरे थांब रे, कमी तेथे आम्ही, आणि चला इतक्या बॉटल आहेत ना त्या दिसतात तर त्या संपवायच्या, आणि त्या बॉटल त्या हातात घेतो. गौरव म्हणतो की राहुल हे बघ, एक तुझी आणि एक माझी. राहुल म्हणतो की मी माझी बॉटल घरी घेऊन जातो. आणि आता राहुल आणि गौरव एकमेकांच्या हातामध्ये बॉटल घेतात आणि एकमेकांच्या गळ्यात हात घालून आता तेथून जायला निघतात. राहुल पुन्हा गौरवला म्हणतो की 1 मिनिट, आणि म्हणतो की थांब, मी पूजाला बाय बाय करतो, आणि लगेच मोठ्याने ओरडतो की पूजा बाय बाय, पूजा बाय, उद्या मी तुला भेटायला येतो. तर गौरव म्हणतो की हो बाय पूजा, आम्ही तुला नक्की उद्या भेटायला येतो. गुड बाय पूजा करत असतात. तर बाणेकर सुद्धा म्हणतो की हो गुड बाय पूजा बाय, म्हणून आता सर्वजण एकमेकांकडे बघून पुन्हा हसतात.
असतात तोपर्यंत मात्र आता अद्वैत, कला आणि पूजा ह्या तिघांनी मात्र आता एक चांगली शक्कल लढवलेली असते। आता ह्या गुंडांना चांगला मार तर दिलेला असतो, परंतु आता जेथे पूजाला बांधून ठेवलेले असते तर आता त्या गुंडांना तेथेच घेऊन येतात आणि पूजाला ज्या ठिकाणी बांधले आहे तशीच अवस्था त्या गुंडांची करतात आणि त्या तिघांना तेथे बांधतात। आता अद्वैत, कला अगदी इतके रागावून त्या गुंडांना चांगला चोप देऊन तेथे बांधून ठेवतात। तेव्हा आता पूजा तर खूप रागावलेली असते। पूजा सनकन आता त्या गुंडाच्या एक कानामागे देते। तेव्हा मात्र आता हे तिघेही तेथून अगदी स्वतःचा जीव वाचवत जायला निघतात। तेव्हा मात्र आता शेवटी पूजा सुद्धा या संकटातून तिचा जीव तिने वाचवलेला असतो। अद्वैत आणि कला या तिघांनी येऊन मात्र आता मस्त काही एक दणका सुरू केलेला असतो, म्हणजे या गुंडांना चोप देऊन तिथेच बांधून ठेवलेले असते। राहुल आणि गौरव यांना अगदी कशाचीही भनक नसते। त्यांना असं वाटतं की पूजा अजून तेथेच आहे, म्हणून ते बाय बाय करत असतात आणि इतके खुश होऊन आता एन्जॉय करत ते घरी जायला निघलेले असतात। तोपर्यंत आता इकडे कला आणि अद्वैतने तर चांगली किमाई करून राहुल विरोधी पुरावा सुद्धा मिळवलेला असतो आणि आता जे काही सत्य आहे तर ते सगळं कलाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घेतलेले असते आणि पूजाचा सुद्धा जीव वाचून तिला सुद्धा सुखरूप तेथून बाहेर काढलेले असते। तेव्हा आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो, तर पुढील भागामध्ये आता जे काही 3 मालिकेंचा महासंगम आहे, थोडं तुझं थोडं माझं, ठरलं तर मग आणि लक्ष्मीच्या पावलांनी, या आता तिघेही एकत्र येतात। अद्वैत, अर्जुन आणि जे काही आता हा तेजस प्रभू आहे, हे तिघेजण अगदी गोविंदा आला रे गोविंदा आला या कार्यक्रमासाठी एकत्र येतात। दुष्टांच्या पापाचा घडा आता भरलेला आहे, त्याचा नाश करण्यासाठी गोविंदा येतोय म्हणून त्या गाण्यावर ते नाचत असतात आणि शेवटी मात्र आता या 3 मालिकांचा महासंगम एकत्र होणार आहे। तेव्हा मात्र आता तेथे ही मानसी आलेली असते आणि मानसी आता कृष्णाला अंघोळ घालत म्हणते की आता कृष्णा, आता ही जी काही गायत्री वहिनीचं सत्य आहे ते लवकरात लवकर म्हणजे 5च दिवसात मी सगळ्यांच्या समोर घेऊन येणार आहे आणि त्यात म्हणजे आता सायली आणि आता ही आपली कला तिला साथ देण्यासाठी येतात आणि त्या म्हणतात की अगं मानसी, तू एकटी नाही तर आपण मिळून हे सर्व करायचं। आणि त्यानंतर मात्र आता जेव्हा ही सायली दहीहंडी फोडण्यासाठी वर चढते तर तेव्हा मात्र अद्वैत धावतच अर्जुन करत बाहेर येतो। अर्जुनच्या अंगाला खूप असं रक्त लागलेलं असतं आणि तेवढ्यात आता अर्जुन विचारतो की अरे हे रक्त कुणाचं आहे। अद्वैत त्याच्या अगदी रक्त निघत असते आणि तो म्हणतो की मला सायलीच्या आईबाबांबद्दल तुला सांगायचं आहे। तेव्हा आता जे काही अद्वैत ह्या संकटात सापडलेला आहे तर अर्जुन त्याला कसं वाचवतो आणि सायलीच्या आईबाबांबद्दल मात्र आता जो काही खुलासा होणार आहे, म्हणजे सायली कुणाची मुलगी आहे हे सत्य मात्र आता अद्वैतला समजलेलं असतं। अद्वैत मात्र आता हे सत्य कसं लवकरात लवकर सर्वांच्या समोर घेऊन येतो आणि अर्जुनला सुद्धा सांगतो, ते पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।